नमस्कार. ग्रामीण भागातली एक महत्त्वाची निवडणूक असणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलं. आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि अनेक ठिकाणी अनेक घडामोडी झाल्या. आज आपण धाराशिव जिल्ह्यामधल्या कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जातं आणि कुणी फॉर्म भरलेले आहेत आणि कुठल्या गटातून कशा प्रकारे प्रबळ दावेदार आहेत या माध्यमातून आपण आज चर्चा करणार आहोत. मोठ्या प्रमाणात कळंबमध्ये जर आपण पाहिलं असेल तर कळंबमध्ये फक्त 2 ठिकाणी खुल्या गटाला उमेदवारी सुटली होती जिल्हा परिषदेच्या गटाच्या माध्यमातून. तो होता एक नायगाव आणि दुसरा होता इटकूर. नायगाव गटामधून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि त्या पद्धतीने तिथून फॉर्मही मोठ्या प्रमाणात भरण्यात आलेले आहे. तिथून महत्त्वाचं नाव म्हणजे संजय पाटील दूधगावकर यांनी सुद्धा या गटामधून फॉर्म भरलेला आहे. तसेच इटकूर गटामधून सुद्धा प्राध्यापक विठ्ठल माने सर असतील, त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि अनेक पक्षांचे अदलाबदल झालेले आहेत. काही उमेदवारांनी ऐनवेळी पक्ष बदलून सुद्धा उमेदवारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात महत्त्वाचं नाव म्हणजे शिराडोण गटामधून जे की जिल्हा परिषदला फॉर्म भरण्यासाठी इच्छुक असणारे नितीन पाटील यादव यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे. त्या माध्यमातून ते सुद्धा एक शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे खंदे समर्थक होते. लाडकी बहीण योजनेचे कळंबचे तालुका अध्यक्ष होते. त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांनी पक्षाचं काम वाढवण्यासाठी प्रयत्न. परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये जर पाहण्यात आलं तर उघडोघड 2 गट पडले होते मोठ्या प्रमाणात. तानाजी सावंत यांना मानणारा एक वर्ग आणि दुसरा वर्ग होता तो स्थानिक नेते असतील, रवींद्र गायकवाड असतील, अजित पिंगळे असतील, त्यानंतर इतर नेते जे की स्थानिकचे नेते. त्यातमध्ये 2 गट आहेत, सूरज महाराज साळुंखे आणि तानाजी सावंत यांना मानणारा वेगळा गट. आणि त्या माध्यमातून युती का होणार की वेगवेगळे लढणार याच्यासाठी सुद्धा सस्पेन्स मोठ्या प्रमाणात होता. परंतु शेवटी पक्षाने युती जाहीर केली, परंतु ग्रामीण भागापर्यंत ती युती पोचली नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणात तसं पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामधलं की युती आघाड्या ह्या वेगळ्या पद्धतीने आणि एक वेगळंच राजकीय वातावरण या धाराशिव जिल्ह्याला पहिल्यापासून सवय आहे आणि त्या पद्धतीने तशाही निवडणुका ह्या जिल्हा परिषद अनेक दिवसाच्या कालावधीनंतर होणार आहेत आणि त्यामुळं चर्चा होती की कोण कुठून उभारणार आणि कशा पद्धतीने निवडणूक होणार. दुसरी महत्त्वाचं म्हणजे की जास्त खमसवाडी गटाची एक चर्चा होती मोठ्या प्रमाणात. तिथून स्थानिकचे मातबर शिवसेने नेता असणारे अमोल पाटील हे शिवसेनेचे खंदे समर्थक आहेत, तानाजी सावंत यांचे समर्थक असले. परंतु त्या ठिकाणी सुद्धा धनुष्यबाण या चिन्हावर कुठल्याही उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे सुद्धा ते मोठ्या प्रमाणात नाराज होते. अनेक नेते नाराज झालेले आहेत त्या माध्यमातून. तसं पाहिलं तर खमसवाडी गटामधून मनीषाताई वाघमारे आणि शंतनू पायाळ, मी मागेही सांगितलं होतं की हे 2 प्रबळ उमेदवार आहेत आणि त्याप्रमाणे दोघांनी मनीषाताई वाघमारे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आणि शंतनू पायाळ हे. परंतु तिथून कोकणे जे की उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यांनी सुद्धा माघार घेतात का अपक्ष उभारतात याच्यावर सुद्धा सर्व गणित अवलंबून आहे. परंतु तिथूनच एक अपक्ष उमेदवार असणारे दीपक भाऊ ताटे, भारतीय परिवर्तन सेना यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात जंगी प्रदर्शन केलं. मोठ्या प्रमाणात फॉर्म भरण्यासाठी लोकांना जमवाजमव केली आणि मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनाचं फॉर्म भरलेला आहे. तिथली एक रंगतदार लढत होणार आहे त्या मतदारसंघातून. अनेक मतदारसंघ नंतरच्या ह्याच्यामध्ये विखुरलेले गेलेत अनेक हे. त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथली धाराशिव जिल्ह्यामधले महत्त्वाची म्हटलं की 2 दिवसापासून चर्चा होती आणि मीडिया ट्रायल मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेवटी अर्चनाताई पाटील यांनी दोन्ही गटातून माघार घेतलेले असं सूत्राच्या माध्यमातून माहिती भेटलेली आहे आणि अनेक बातम्या तशा पद्धतीने हे गेलेलं आहे. त्यांनी 13 आणि 2 गटातून त्यांनी उमेदवारी दाखल केली आणि ऐनवेळी माघार घेतली. तसं पाहिलं तर ही कार्यकर्त्याची निवडणूक असते आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी नेत्यांना परिश्रम घेणे गरजेचं असतं. परंतु आज जर धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नेत्यांच्याच कुटुंबातले मोठ्या प्रमाणात लोक निवडणुकीला उभारलेला असं सध्याच्या तरी उमेदवारीवरून वाटते. कारण की माजी खासदार रवींद्र गायकवाड यांची पत्नीसुद्धा कदेर उमरगा तालुक्याच्या गटातून निवडणुकीला उभारली. तसेच माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी सुद्धा पंचायत समितीला उभारलेले. तसंच आपण मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सुद्धा पाहिलं असेल की किरण गायकवाड
हे रवींद्र गायकवाड यांचे पुत्र ते सुद्धा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले. म्हणजे की प्रत्येक कुठलीही निवडणूक असली तर मोठ्या प्रमाणात नेतेच आता निवडणुकीला सामोरं जाणं, कारण की अनेक दिवसानंतर निवडणुका झाल्यानंतर त्या नेत्यांना कुठलंही पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी कुठलं तरी प्रतिष्ठित पद पाहिजे आणि त्या माध्यमातून त्याप्रमाणे निवडणूक होते. त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांची नाराजी वाढलेली आहे आणि नाराजीचं फलस्वरूप म्हणजे अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. या वेळची निवडणूक ही रंजकदार स्थितीत होणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यातले निकाल हे वेगळ्या पद्धतीला लागतील अशी शक्यता आहे. कारण की आपण पाहिलं असेल भूमपरांडा वाशी या मतदारसंघामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात तानाजी सावंत यांना मानणारा वर्ग होता, परंतु तिथंच कुटुंबातूनच बंडखोर झालेले आहे. धनंजय सावंत यांनी अपक्ष त्यांचे समर्थक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला उभा केलेले आहेत. 5 जिल्हा परिषद गटामध्ये आणि 11 पंचायत समिती गटामध्ये त्यांचे समर्थक आज त्या घडीला निवडणुकीला उभारले आहेत. परंतु त्यांचे बंड कशा पद्धतीने तानाजी सावंत शमवतात काय किंवा बंडखोरी होते, त्यामुळे सुद्धा तिथले निकालसुद्धा त्यात 3 तालुक्यातले निकाल मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. तसेच तेरखेडा एक महत्त्वाचा गट असणार आहे. त्या तेरखेडा गटामध्ये सुद्धा बिभीषण अण्णा खामकर यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक होते, परंतु काल त्यांनी राष्ट्रवादी राहुल मोटे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटामध्ये फॉर्म भरलेला आहे. अशा पद्धतीने अनेक रंजक स्थिती जिथं राखीव जागा आहेत त्या राखीव जागेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अदलाबदल होत आहे आणि जिथं खुल्या जागा आहेत त्या ठिकाणी बाहेरल्या गटातले उमेदवार सुद्धा मोठ्या प्रमाणात उभारण्यासाठी इच्छुक आहे. जसं की आपण पाहिलं असेल इटकूर या गटामध्ये अनंत पिंटू लंगडे तसेच संदीप मडके हे सुद्धा तयार होते. रामराजे जाधव असतील, अनेक इच्छुक होते, विठ्ठल माने असतील, अनेक लोकांनी इच्छुकांची संख्या ज्या ठिकाणी खुला गट आहे त्या ठिकाणी आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे तिथले स्थानिक कार्यकर्ते किंवा स्थानिक नेते कशाप्रमाणे सामावून घेतात आणि शेवटी उमेदवारी माघार घेण्याच्या कालावधीपर्यंत काही सांगता येत नाही. ज्यावेळेस उमेदवारी माघारी घेतली जाईल त्यावेळेसच स्पष्टपणे कळेल की आपल्याला कोण कुठल्या गटातून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे अजून 2 दिवस वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला तरी युती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ताळमेळ बसतोय का नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण की काँग्रेसने सुद्धा काही ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे. डिक्सळ गटात असेल पांडुरंग तात्या कुंभार यांचे समर्थक असणारे वनकळस यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे कुठला गट कोणासाठी सुटतो आणि कशा पद्धतीने तिथली उमेदवारी दाखल होते आणि ऐनवेळी माघार कोण घेतं किंवा माघार घेत नाही याच्यावर सर्व गणितं अवलंबून आहेत. या माध्यमातून ओबीसी ज्या ठिकाणी ओबीसीला जागा सुटलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा मराठा कुणबी याच्यामधून ओबीसी निघालेले अनेक उमेदवार सुद्धा निवडणुकीला उभारले. त्याचा सुद्धा कशा पद्धतीने फायदा तोटा होतो याच्यावर सुद्धा सगळे स्थानिकचे गणित अवलंबून. परंतु सध्याला जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात धाराशिव जिल्ह्यामधले गणितं बदलू शकतात एवढं सांगतो. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून आपल्या भागात कोण प्रबळ दावेदार आहे याच्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. काही तुमच्या कमेंट असतील तर आम्हाला कळवा. धन्यवाद.